Recording in progress. नमस्कार. वास्तु ज्योतिष मित्र आणि कुंडली मंथन या ग्रुप तर्फे आपण एक कार्यशाळा आयोजित केलेली आहे. कार्यशाळा खरं तर फार महत्वाची आहे. आताच नेमके 10वी 12वीचे रिझल्ट लागलेत आणि सर्वांना प्रश्न पडतो की पुढे काय करावं. त्याच अनुषंगाने ज्योतिषीय चष्म्यातून आपल्याला हे पाहायचं आहे की आपल्या पाल्याला कुठली शाखा निवडावी. यासाठी खरं तर ज्योतिषशास्त्राचं महत्व खरंच दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. कंपन्यांमध्ये सुद्धा आजकाल ज्योतिष अपॉइंटमेंट करण्याची पद्धत झालेली आहे. का तर ज्यावेळेस एखादा एम्प्लॉई अपॉइंट करतात त्यावेळेस त्या त्या एम्प्लॉईची कुंडली तपासण्यात येते. तर एम्प्लॉईसाठी जर कुंडली तपासावी लागते तर तुम्हाला जे शिक्षण घ्यायचं आहे त्यासाठी का नको असाही प्रश्न होतो. आणि या प्रश्नाचेच उत्तर देण्यासाठी आपण आजचा हा डेमो क्लास आयोजित केलेला आहे. या डेमो क्लास मध्ये आपल्याला सुवर्णसूत्राई मॅडम मार्गदर्शन करणारच आहेतच आणि तसंच लागलीच पुढच्या बुधवारी सुद्धा एक आपला डेमो क्लास होणार आहे. तो होणार आहे पंचपक्षी या विषयावर. तर फार मी आपला वेळ न घेता मी सुवर्णसूत्राई मॅडमनाच विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी, आजच्या डेमो क्लासला सुरुवात करावी. नमस्कार, सगळ्यांचे स्वागत. वास्तु ज्योतिष मित्र आणि ज्योतिष प्रबोधिनी कुंडली मंथन यांच्या सहयोगाने आपण विविध व्याख्यानमाला घेत असतो, कार्यशाळा घेत असतो. आमची विविध पुस्तके देखील आहेत. तर त्यांनी प्रत्येकाने ती घ्यावीत. ज्योतिष अभ्यासासाठी ती आपल्याला नक्कीच उपयुक्त असतील. पंडित सर हे अष्टक वर्ग, बेसिक ज्योतिष याच्यावर कार्यशाळा घेतात. रत्नशाळा, नंतर स्वरोदय शास्त्र या सर्व शाखा आपल्याला पंडित सरांकडून शिकता येतील. त्यानंतर भरत सटकर सरांकडून केपी विषयक अभ्यास करता येईल आणि माझ्याकडून तुम्हाला बेसिक पारंपरिक वैदिक ज्योतिष शास्त्र तुम्हाला जर शिकायचं असेल तर इथे तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळेल. तर वेगवेगळे विषय घेऊन आपण येणार आहोत. सगळेच तज्ञ ज्योतिषी मंडळी आहेत, त्यांचा बेसिकचा सगळा अभ्यास झालेला आहे. तर पर्टिक्युलर वेगवेगळे विषय या ज्योतिषशास्त्रामध्ये आहेत, जसे की शिक्षण आहे, त्यानंतर विवाह आहे, परदेश गमन आहे, नंतर उपाय उपासना यावर देखील एखादी कार्यशाळा आपल्याला करता येईल. स्वरोदय शास्त्र आहे जी सर घेतात. अष्टक वर्ग, कधी कधी एकापेक्षा 2 शाखांचा आपल्याला अभ्यास किंवा करावा लागतो, तर काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला सोडवता येतात. जसा विसाचा प्रश्न आहे, तर विसाचा प्रश्न बऱ्यापैकी कुंडलीवरून लवकर सोडवता येत नाही, त्यावेळेला अष्टक वर्गाची आपल्याला मदत घेता येते. तर बुधाला आपण गुण पाहायचे, नवम स्थान, नंतर व्ययस्थान, बाहेर जायच्या दृष्टीने जे योग आहे, तर शिक्षणाचे स्थान पंचम स्थान. तर याला अष्टक वर्गामध्ये किती मार्क आहेत, चांगले मार्क आहेत का, बाहेर जायच्या दृष्टीने आपल्याला चांगल्या संधी मिळतील का, तर हा आपल्याला अष्टक वर्गाने याची उत्तरे नक्कीच मिळतात. लोक विचारतात आपल्याला परदेशामध्ये सेटलमेंट आहे का, आम्हाला बाहेर देशामध्ये राहायला मिळेल का, तर किती कालावधी आपण राहू शकतो, तर त्याची उत्तरे देखील आपण अष्टक वर्गावरून चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. तर या वेळेला आपण अष्टक वर्गाचा साधा नियम आहे, 28 पेक्षा जास्त गुण प्रत्येक भावाला असेल तर निश्चितच त्याची शुभ फळे आपल्याला म्हणजे पॉझिटिव्ह फळे आपल्याला मिळताना दिसतात. ग्रहांचा देखील विचार करता 3 पेक्षा जास्त गुण, 4 पेक्षा जास्त गुण जर आपल्याला असतील ग्रहाला, तर त्या दृष्टीने आपल्याला अष्टक वर्गानुसार तो नियम आणता येतो. तर बाहेर परदेश गमनाचे ज्या वेळेला योग येतात त्यावेळेला चतुर्थाचा विचार आपण करायचा. चतुर्थ म्हणजे मातृभूमीचे हे स्थान आहे. चतुर्थाला 28 पेक्षा जास्त गुण आहेत, तर तो जातक मातृभूमीतच आपले कार्यक्षेत्र निवडू शकतो. आणि व्ययस्थानाला जर 28 पेक्षा जास्त गुण आहेत, कोणाकोणाला 30, 31, 32, 37 पर्यंत गुण असतात, तर त्यावेळेला परदेशात सेटलमेंट होण्याच्या दृष्टीने चांगले योग पत्रिकेमध्ये दिसतात. तर अशा वेळेलाच एकापेक्षा 2 किंवा 2पेक्षा 3 असा ज्योतिषशास्त्राचा आपण जे एकत्र अभ्यास केला, तर त्या दृष्टीने काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला नक्कीच मिळतात.
आपण 21व्या शतकामध्ये चाललेलो आहोत, तर बरेच इथं प्रगती झालेली दिसते. पूर्वीच्या काळी ठीक होतं की नुसत्या सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स या तीनच शाखा होते. आता इथे सध्याच्या काळामध्ये संगणक युग आहे, बरेच शाखा निघाले आहेत. तर त्या दृष्टीने कसं मार्गदर्शन करायचं हे आपल्याला महत्वाचं आहे. त्यासाठी आपण शिक्षण योगाचा विचार नक्कीच करणार आहोत. करिअर आणि शिक्षण, शिक्षणानंतर आपल्याला जे काही सुरू करायचे आहे कर्म, जे करिअर, तर त्याचा विचार आपण निश्चितच या शिक्षण योग हा त्याच्यावर बेस आहे. तर त्या दृष्टीने आपण हा विचार करणार आहोत. तर हा शिक्षण योगाचा विचार करता आपण त्याचा कसा विचार करायचा, तर वेगवेगळा प्रत्येकाचे स्वभाव आपण जाणतो. आपण तज्ञ मंडळी आहे, तर वेगवेगळे तत्व आहेत. राशींचे तत्व, अग्नी तत्व आहे, जल तत्व आहे, पृथ्वी तत्व आहे, त्यानंतर आकाश तत्व आहे, वायू तत्व आहे. तर त्या तत्वानुसार एखाद्या व्यक्तीची मनस्थिती कशी असेल, तर त्याचा विचार आपण प्रथम शिक्षण योगासाठी करायचा. तर ह्याचे बरेच हे सांगणार आहे मी आपल्या कार्यशाळेमध्ये. तर 12 राशी आहेत, 9 ग्रह आहेत, 27 नक्षत्र आहेत. या सगळ्यानुसार आपण शिक्षणाचा विचार कसा करायचा. भाव आहेत, तर भाव कोणते, तर लग्नस्थान, चतुर्थ स्थान, पंचम स्थान, नंतर भाग्यस्थान आणि दशम स्थान. या सगळ्याचा विचार आपण या शिक्षण योगाच्या दृष्टीने करणार आहोत. वेगवेगळे त्रिकोण आहेत. 1, 5, 9 हा दैव त्रिकोण आहे. नंतर 2, 6, 10 हा धर्म त्रिकोण आहे. शिक्षण अर्थार्जनासाठी हा महत्वाचा समजला जातो. 3, 7, 11 आहे, तो धर्म त्रिकोण आहे. आणि 4, 8, 12 हा मोक्ष त्रिकोण आहे. तर या मोक्ष त्रिकोणाचा संबंध इथे आपण थोडासा कमी घेणार आहोत. परंतु चतुर्थ स्थान हे सुख आहे, तर त्या सुखाच्या दृष्टीने निश्चितच आपण या गोष्टीचा, शिक्षणाचा विचार आपल्याला नक्कीच करता येतो. तर अग्नितत्व आहे. लग्नस्थानाचा विचार, लग्नस्थान तुमची प्रवृत्ती दर्शविते. तर लग्नामध्ये कोणती राशी आहे आणि त्यानुसार ती व्यक्तीची महत्वाकांक्षा काय आहे, आशा काय आहे आणि ते कशा रीतीने पूर्ण होणार आहे, तर ते आपल्याला लग्नस्थान सांगतं. तर लग्नस्थानात जर अग्नी तत्वाची राशी असेल, तर त्याचा स्वभाव कठोर, थोडासा क्रियाशील असतो. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असा त्याचा स्वभाव दिसून येतो. अधिकार लालसा ही जास्त दिसून येते. तर अग्नी तत्वाच्या राशी आपण पाहतो, मेष राशी, सिंह राशी, त्यानंतर धनु राशी या अग्नी तत्वाच्या राशी आहेत. तर या जर लग्न स्थानाशी किंवा शिक्षणाचे जे स्थान आहे पंचम स्थान, त्या स्थानाशी जर संबंधित असेल, कर्मस्थान, दशम स्थान यांच्याशी संबंधित असेल, तर त्या व्यक्तीला कोणत्या क्षेत्रात चांगले लाभ मिळतील, त्याची महत्वाकांक्षा कशी राहील आणि ती नक्कीच पूर्ण होईल का, ह्या दृष्टीने सगळे योग आपण या शिक्षण शास्त्राच्या ह्याच्यामध्ये शिकणार आहोत. तर आपल्याला तिथे अंदाज घेता येतो तो व्यक्ती कसा असेल आणि त्याची महत्वाकांक्षा पूर्ण करायला त्याला किती मेहनत घ्यायला लागेल. परिश्रम भरपूर घेतले तर त्याला नक्की मिळेल की सहज साध्य त्याला यश असेल. या सगळ्या गोष्टी आपण या राशींच्या तत्वानुसार आपल्याला समजतात. तर अग्नितत्व परखड विचारसरणी असते, मान सन्मानाची यांना आवड असते, अधिकार लालसा जास्त असते आणि हे लोक स्तुतीप्रिय असतात. त्यामुळे जगाच्या ह्याच्यामध्ये, जगरहाटीमध्ये ते निश्चितच लवकर पुढे जाताना दिसतात. तर दुसरी तत्व आहे पृथ्वी तत्व. तर पृथ्वी तत्व काय गुणधर्म याचे मेन काय आहे, तर सहनशीलता हे पृथ्वी तत्वांच्या राशीची दिसून येते. तर संसाराबाबत आसक्ती किंवा स्वच्छता, टापटीप एखादी गोष्ट जर आपल्याला दिली आहे, तर ती कशी आपल्याला व्यवस्थित पूर्ण करता येईल आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करणे, हे सगळे पृथ्वी तत्वाच्या राशीला व्यवस्थितपणे करता येतात. तर पृथ्वी तत्वाच्या राशी आहेत 2, 7, 11 वृषभ, तूळ आणि कुंभ राशी, मकर राशी. रसिकतेने उपभोग घेण्याची वृत्ती देखील याची दिसून येते. नीटनेटकेपणा, हिशोबीपणा, दीर्घ उद्योगी या सगळ्या गोष्टी या पृथ्वी तत्वांच्या लोकांमध्ये दिसून येतात. आणि मेष राशीपेक्षा पृथ्वी तत्वाच्या राशी असणाऱ्या लोकांना थोडंसं जास्त काम करायला लागतं आणि
मेहनत करण्याची तयारी यांची असते आणि कुठलीही गोष्ट हातात घेतली तर ती पूर्ण करणार, म्हणजे एखाद्या गोष्टीचा तळ गाठणार. या सगळ्या गोष्टी या पृथ्वी तत्वांच्या लोकांमध्ये दिसून येते. पुढचं आहे वायू तत्व. तर वायू तत्वाचा स्वभाव काय आहे? वायू तत्वाचे ग्रह आपल्याला माहिती आहे. शनी आहे वायू तत्वाचा, तर तो त्यामध्ये काय, वायू म्हणजे वारा. वाऱ्याप्रमाणे चंचल, अस्थिर अशी यांची मनस्थिती असते. मात्र यांची बुद्धिमत्ता एकदम कुशाग्र दिसून येते. संशोधन वृत्ती यांची असते. चिकित्सकपणा जास्त असतो. तर एखादी गोष्ट हातात घेतली तर तो पूर्ण त्याचा तळ गाठण्याचा प्रयत्न हे लोक करतील. तर त्यासाठी लागणारी जी चिकाटी, चिवटपणा ही देखील थोडीशी या वायू तत्वाकडे कमी पडते. परंतु बुद्धीच्या जोरावर हे लोक निश्चितच चांगले यश मिळवताना दिसतात. गतिमान वृत्ती यांची असते. प्रामाणिकपणा असतो. नवनवीन गोष्टीचे उद्गाते हे असतात. ज्ञान लालसा, लोकप्रियतेची आवड या सगळ्या गोष्टी या वायू तत्वाच्या ग्रहांकडे आपल्याला दिसून येत. त्यानंतरचा आहे जलतत्व. जलतत्वाचा एक महत्वाचा गुणधर्म म्हणजे काय, तर तो प्रामाणिकपणा आणि संस्कार क्षमता दिसून येते. सौंदर्य, कोमलता, पाणी जसं आपण वेगवेगळ्या भांड्यामध्ये घेतो तर त्यानुसार तो आकार ग्रहण करतो, अशी वृत्ती जलतत्वाची थोडीशी दिसून येते. परंतु यांचा एक दुर्गुण म्हणजे काय, तर हळवेपणा असतो, वाहवत जाणारा स्वभाव असतो आणि सर्वांशी मिळून मिसळून राहण्याची वृत्ती असते. त्यामुळे सगळ्यांचे आवडते हे व्यक्ती होतात आणि दिलेले कार्य हे नक्की पूर्ण करताना दिसतात. असा हा पृथ्वी तत्वाचा या 4 मेन तत्वाच्या राशी आहेत. त्यानंतर आकाश तत्व. तर गुरुग्रहाला आकाश तत्व दिलेले आहेत आणि या सर्व एकत्रित गुणधर्म प्रत्येक तत्वाचे या आकाश तत्वामध्ये आलेले आहेत. आकाश आपण बघतो तर त्याला काही सीमा नाहीये, परिसीमा नाहीये, अथांग असे पसरलेले आहे. त्यामुळे अग्नी, पृथ्वी, जल आणि वायू हे सगळे गुणधर्म या आकाश तत्वामध्ये आपल्याला दिसून येत. त्यानंतर चरतत्व आणि स्थिर आणि द्विस्वभाव हे गुणधर्म पण आपण इथे पाहणार आहोत. तर चरतत्वाचा स्वभाव काय आहे, तर अस्थिरता हे थोडेस आपल्याला चरतत्वाच्या राशींमध्ये दिसून येतो. तर चंचलता, अस्थिरता, वारंवार बदल या गोष्टी त्यांच्यामध्ये दिसून येतात. एखाद्या जगतामध्ये चॅलेंजेस स्वीकारण्याची जी प्रवृत्ती आहे तर ही या चरतत्वामध्ये आपल्याला दिसून येते. त्यानंतरच स्थिर तत्व आहे. स्थिर तत्व आता राशी सांगायची गरज नाही, आपण सगळे जाणकार आहोत. तर चर राशी कोणत्या, स्थिर राशी कोणत्या या सगळ्या आपल्याला माहिती आहे. स्थिर तत्वाचा गुणधर्म काय आहे, तर यांना स्थिर म्हणजे एका जागी बसून काम करणे हे स्थिर तत्वाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. यांना हिंडण्या फिरण्याचा थोडासा कंटाळा असतो. त्यामुळे बैठे काम, व्यवस्थापनाचे जे जे काही कामं आहेत तर हे लोक चांगल्या पद्धतीने करू शकतात. याबरोबरच द्विस्वभाव आहे. तर द्विस्वभाव आपल्याला माहिती आहे, चंचलता यांच्याकडे जास्त आहे. त्यामुळे यांना लवकर निर्णय घेता येत नाही. भावना प्रधानता स्वभाव हा देखील असतो. हे करू का ते करू या गोष्टीमध्ये ते अडकलेले असतात. त्यामुळे एखादी संधी यांच्या हातून निघून जाते. यासाठी त्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींचा, आता एखादा मुलगा असेल त्याला शिकण्यासाठी त्यांनी आई वडिलांचा सपोर्ट घ्यायचा. तर एखादी व्यक्ती असेल, दोन नोकरीच्या अपॉर्च्युनिटी त्याला आल्या आहेत, त्यावेळेला त्यांनी आपल्या मित्रमंडळींचा, जे जाणकार आहेत, जे जास्त घनिष्ठ संबंधित आहेत, तर त्यांचा सल्ला त्यांनी घ्यायचा. तर त्यावेळेला त्यांना लवकर निर्णय घेता येतात. त्यानंतर पुरुष तत्व आहेत. पुरुष तत्व म्हणजे काय, थोडासा आक्रमक स्वभाव, डॉमिनेटिंग स्वभाव, या सगळ्या गोष्टी हे लोक कसे असतात, तर पुरुष प्रधान सगळं, विषम राशी ज्या आहेत त्या पुरुष तत्वाच्या असतात. त्यानंतर समराशी आहेत त्या स्त्री तत्वाच्या असतात. तर या पुरुष तत्वाचा स्वभाव कसा, तर आक्रमक स्वभाव थोडासा आपल्याला दिसून येतो. न्यायीपणा, निर्भयता, अहंकार आणि शौर्य, क्रौर्य या सगळ्या गोष्टी करण्याची त्यांची प्रवृत्ती असते. शरीरामध्ये धाडस असतं, साहस असतं आणि महत्वाकांक्षा जास्त असते आणि ती पूर्ण करण्याची त्यांची क्षमता असते आणि ते पूर्ण करतात. तर याचा विचार आपण या शिक्षणाची दिशा ठरवताना ही महत्वाची असते. त्यानंतर स्त्री तत्व. बऱ्याच वेळेला काही लोक शिकतात एक
परंतु त्यांना करिअर कुठलं करायचं तर हे याबाबत त्यामध्ये शंका असते. तर त्यावेळेला आपण हे तत्व निश्चित बघायचं की स्त्री तत्व त्यांच्या लग्नस्थानी, पंचम स्थानी, नवम स्थानी किंवा लाभस्थानी बऱ्यापैकी दिसून येतं. त्यामुळे सर्वात विशेष म्हणजे दशम स्थानी, कर्मस्थानी जे काही त्यांना शिक्षण केल्यानंतर जे काही करिअर करायचं आहे, तर तिथे आपल्याला द्विस्वभाव राशी, स्त्री तत्वाच्या राशी आपल्याला दिसून येतात. त्यामुळे यांना शिक्षण हे घेतात एका जागी आणि त्यांचे करिअर दुसऱ्या जागी सुरू होते किंवा त्यांना निर्णय घेता येत नाही. शिक्षण घेऊन पण त्याची दिशा त्यांना मिळत नाही. तर बऱ्याच वेळेला या स्त्री तत्वाच्या राशी त्यांच्या पत्रिकेमध्ये दिसून येतात. तर त्या स्त्री तत्वानुसारच त्यांचा स्वभाव दिसून येतो. तर तो कसा, तर स्त्री कशी लज्जा हा गुणधर्म तिच्याकडे असतो, नम्रपणा असतो, प्रेमळपणा, कोमलता, मॅडमचं नेट गेलेलं दिसतंय. हॅलो, ऐकू येतंय? बहुतेक टेक्निकल कारणामुळे व्यत्यय आलेला दिसतोय. तोपर्यंत पंचपक्षी तुमचं देखील नेट डिस्टर्ब झालेलं दिसतंय. असो, मी तर तसं म्हटलं तर ज्योतिषशास्त्र खूप साधं सोपं आहे. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये आम्ही बेसिक एका दिवसात देखील शिकवलेलं आहे. एक अमेरिकेतले काही लोक आले होते आणि चांगलं भारतभर फिरणं झालं आणि शेवटी त्यांना आठवलं की आपल्याला ज्योतिष शिकायचं आहे आणि त्यांनी गरज घातली की आम्हाला कसे करून ज्योतिष शिकवा. त्यांना सांगितलं तुमच्याकडे वेळ किती आहे, तुम्ही परत कधी जाणार, आणि ज्योतिष इतक्या कमी कालावधीमध्ये तुम्हाला शिकता येणार नाही. पण त्यांनी हट्टच धरला आणि आम्ही म्हटलं ठीक आहे, हा एक प्रयोग करून बघू, एका दिवसामध्ये बेसिक शिकवता येतं का. आणि त्यांना आम्ही एका दिवसात बेसिक शिकवलं. अर्थात सकाळी 8ला जे आम्ही सुरू केलं ते रात्री 8-9 पर्यंत. अर्थात दुसऱ्या दिवशी मी आजारी पडलो त्या ताणामुळे, पण एका दिवसामध्ये बेसिक शिकवलं. तसं एकदा औरंगाबादला आणि एकदा कोकणात देवगडला या पुरोहित लोकांनी आम्हाला विनंती केली होती. या पुरोहित लोकांचा प्रॉब्लेम काय, त्यांचं जीवनशैली, त्यांचा व्यवसाय असा आहे की ते सलग असे वेळ काढू शकत नाही की 2 महिन्याचा कोर्स केलाय, 3 महिन्याचा कोर्स केलाय, असं त्यांना जमत नाही. त्यामुळे जेव्हा गुरु शुक्राचा अस्त असतो तो त्यांच्यासाठी हॉलिडे पिरियड असतो. त्यामुळे हे औरंगाबादचे आणि देवगडचे देखील लोक आमच्याकडे आले आणि सांगितलं की आता अस्त आहे, आम्हाला काही काम नाहीये, तर आम्हाला ज्योतिष शिकायचंय. आणि औरंगाबाद तसं परगाव आहे, देवगडही परगाव होतं. त्यामुळे मी जास्त दिवस राहू शकणार नाही.
एका दिवसामध्ये काय आपल्याला करणं शक्य ते बघू. आणि तिथे देखील आम्ही एका दिवसामध्ये बेसिक शिकवलं. पण हा अपवाद झाला. असं एका दिवसामध्ये ज्योतिष येत नाही. परंतु काहीच न समजण्यापेक्षा अबकड तरी समजलं. इथून आपल्याला काय काय माहित नाही ते तरी समजतं आणि तिथून त्यांचा स्वतःचा वैयक्तिक प्रवास सुरू होतो. अर्थात आम्ही जे केलं ते बरोबर नव्हतं, पण परिस्थितीमुळे करावं लागलं. एकीकडे आमचे देखील 3-3 वर्षाचे कोर्सेस होते. काळ बदलतोय, लोकांकडे आता वेळ कमी आहे. मग 3 वर्षाचे आम्ही 1 वर्षावर केले, 1 वर्षाचे आम्ही 3 महिन्यावर केले. आणि अशा पद्धतीने आम्ही स्वतःला ऍडजस्ट करत चाललेलो आहे. कारण शेवटी कालाही तस्मै नवा. पण ज्योतिष इतकं सोपं नाहीये की तुम्हाला ते एका दिवसात, एका महिन्यात, एका वर्षामध्ये येईल. खूप अथांग आहे. आणखीन टोकाला जाऊन बोलायचं झालं तर आपले 10 जन्म गेले तरी ज्योतिष आपल्याला समजलंय असं वाटत नाही. तुम्ही आम्हाला सिनियर समजता, पण अजून आम्हाला देखील बऱ्याचशा गोष्टी माहित नाहीये. तर आमचा देखील अभ्यास चालू असतो. त्यामुळे आपले एकदा बेसिक झालं की आपण काहीतरी बोलायला लागतो, ज्योतिष करायला लागतो. आणि समोर पत्रिका आली की मात्र मग पोटात खड्डा पडतो, डोळ्यासमोर अंधार येतो. की फक्त बेसिकच्या आधारावर भविष्य कथन करणं योग्य नाही, बरोबर नाही हे लक्षात येतं. आणि त्यानंतर मग आपल्याला ऍडव्हान्सची गरज लागते, जो आता हा ऍडव्हान्सचा एक वर्ग सुरू होतोय. ज्योतिष शिकणं ही एक निरंतर चालणारी क्रिया आहे. कारण मुळात ज्योतिष शास्त्राचेच अनेक प्रकार आहेत. वैदिक आहे, अष्टकवर्ग आहे, अंक, रत्न, रमल, लाल किताब, वास्तू, हस्त. शेवटी असाही प्रश्न येतो की काय काय करायचं. त्यामुळे माझी एक आवडीची कन्सेप्ट आहे त्रिसूत्री. एक तर तुम्ही काहीही करा, तुम्हाला वैदिक ज्योतिषशास्त्राला पर्याय नाहीये. वैदिक ज्योतिषशास्त्र तुम्हाला करावंच लागतं. सगळ्या या पद्धतींची ती जननी आहे. त्यामुळे वैदिक केल्यानंतर, पण वैदिकचाही थोडा दोष असा की वैदिक मध्ये असंख्य नियम आहेत, नियमाला अपवाद आहेत, उपनियम आहेत. एकेकाळी खूप गणित होतं, आता सॉफ्टवेअर मध्ये ते सोपं झालेलं आहे. पण तरीही गणित हा भाग आहे, ऍस्ट्रॉनॉमी आहे. ग्रहांच्या गती वगैरे सगळ्या तुम्हाला बघाव्या लागतात, अंश बघावे लागतात. त्यामुळे गणित आहे. तरीही वैदिकला पर्याय नाही. आणि वैदिकच्या ह्या भरपूर नियमांमुळे कधी कधी आपला अभिमन्यू होतो चक्रव्यूहात अडकलेला, आणि मग गोंधळ होतो आपला. व्यक्ती जे काय सांगते ते वेगळं असतं आणि पत्रिका आपल्याला जी काय वाटते ती वेगळी असते. मग अशाच लक्षात येतं की आपला आणखीन अभ्यास आवश्यक आहे. जसं लग्न पत्रिका काही वेगळी सांगते आणि नवमाश कुंडली काही वेगळी सांगते. त्यामुळे डीप अभ्यास पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही जे काही केलेलं आहे त्याचा आणखीन खोल अभ्यास करण्याबरोबर आणखीन इतर ज्या पद्धती आहेत त्यांचा देखील आपण अभ्यास केला पाहिजे, त्यांचा सपोर्ट घेतला पाहिजे. कारण ज्योतिषशास्त्र हा एक क्लासरूमचा सिलेबसचा विषय नाहीये. ज्योतिष या गोष्टीचा. मॅडम आलात का? हो, नेट प्रॉब्लेम आहे, पावसाचा दिवस आहे, माहिती नाही ठीक आहे, अचानक नेट हे ओके, मी झालं. थांबतो, तुम्ही पुढे सुरू करा. चालेल सर. तर शिक्षणाचा विचार आपण करतो, तर शिक्षण म्हणजे काय, तर ज्ञान आणि बुद्धी याचा समन्वय म्हणजे शिक्षण आहे. तर ज्ञानासाठी आपण अभ्यास कशासाठी करतो, तर एखाद्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त व्हावं यासाठी आपण शिक्षण घेतो. तर ते शिक्षण आपल्याकडं त्यासाठी शाळा आहे, कॉलेज आहे, वेगवेगळे गुरु आहेत, तर त्यांच्याकडनं आपण जे शिक्षण घेतो तर ते शिक्षण लर्निंग मधून आपल्याला मिळते. त्यासाठी गुरुची गरज असते. त्यामुळं परिस्थितीचे ज्ञान आणि एखाद्या गोष्टीला आपण कुठल्या क्षेत्रात जायचं आहे, काय करायचं आहे, तर हे जे सखोल ज्ञान आहे तर त्यासाठी गुरु महत्वाचा असतो. गुरुचं मार्गदर्शन, पत्रिकेतील गुरुची परिस्थिती ही निश्चितच चांगली आपल्याला पाहिजे. त्यानंतर बुद्धी.
बुद्धी ही देखील महत्वाची असते. तर कुठल्याही गोष्टीचं शिक्षण घेणे, तर आपला मेंदू जे काही काम करतो तर त्यासाठी संज्ञा प्रज्ञा जी आहे तर त्याला बुद्धी असे म्हणतात. तर ती कशामधून मिळते, तर ती एखाद्या गोष्टीचा ऑब्झर्वेशन आपण करतो आणि ते मनामध्ये आपल्या मेंदूमध्ये ती गोष्ट आपण साठवून ठेवतो. तर ही प्रज्ञा आहे. तर ही आपण बुधावरनं याचं सगळं साग्रसहित समजतं. तर त्यासाठी आपल्याला एक्सपिरियन्स वेगवेगळे घ्यावे लागतात. तर आपल्याला निरनिराळे अनुभव येतात. तर त्या अनुभवातनं आपण काहीतरी शिकत असतो. तर यासाठी बुध महत्वाचा. त्यासाठी बुध आणि गुरु हे शिक्षणासाठी महत्वाचे गरज आहे. कारण बुधानुसार आपली आकलन शक्ती, बुद्धीची प्रतिभा आपल्याला व्यक्त करता येते आणि गुरु म्हणजे सखोल ज्ञान, प्रगल्भता. आपण शिक्षण घेतलेलं आहे, परंतु कुठल्या दिशेला आपल्याला ती बुद्धी न्यायची आहे, तर याचं ज्ञान आपल्याला गुरु देतो. त्यामुळे या दोन गोष्टी शिक्षणासाठी महत्वाच्या आहेत. त्याचबरोबर ग्रास्पिंग पॉवर शिक्षणासाठी महत्वाची आहे. नॉलेज, ग्रास्पिंग पॉवर, मेमरी, त्यानंतर व्हिज्युअलायझेशन, इम्प्लिमेंटेशन, कन्सिस्टन्सी आणि याबरोबरच या सगळ्या आपण गोष्टी पार केल्यानंतर हेल्थ हा देखील प्रॉब्लेम महत्वाचा आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला शिक्षणासाठी महत्वाच्या आहेत. आता जनरल आपण वेगवेगळ्या भावानुसार, ग्रहानुसार, त्यानंतर नक्षत्रानुसार त्याचा आपण अभ्यास करणारच आहोत. बुधाची, गुरुची, वेगवेगळ्या ग्रहांबरोबर असणारी युती ही देखील आपण या शिक्षणासाठी कशी महत्वाची असते ते पाहणारच आहोत. तर याचा सगळा अभ्यास आपण या कार्यशाळेमध्ये करणार आहोत. तर जनरल प्रेडिक्शन हे सगळ्यांना आहे. तर पंचम स्थानाचा संबंध जर बुधाशी आला तर तिथे कॉमर्स क्षेत्राशी संबंधित शिक्षणाशी योग चांगले दिसून येतात. पण इतकंच बघायचं असं नाही, पण हे जनरल प्रेडिक्शन मी तुम्हाला सांगितलं. तर पंचम स्थानी जर बुधाची राशी आहे तर तिथे कॉमर्स क्षेत्र निवडावं. पंचम स्थान हे मंगळ किंवा रवीशी संबंधित आहे आणि पत्रिकेमध्ये जर रवी चांगला आहे, मंगळ चांगला आहे, तुमचा गुरु देखील स्वराशीचा वगैरे आहे, तर त्या दृष्टीने मंगळ म्हणजे सायन्स क्षेत्र. तर तुमचा प्रतिभावान मंगळ आहे, मकरेचा मंगळ आहे, वृश्चिक राशीचा मंगळ आहे, मेष राशीचा मंगळ आहे, तर त्या दृष्टीने सायन्स क्षेत्र हे त्या व्यक्तीचे होऊ शकते. पण तो अग्नितत्वाच्या राशीमध्ये असला तर चांगला. मंगळ म्हणजे केमिस्ट्री, हे डोक्यामध्ये फिक्स ठेवायचं. त्यानंतर आर्ट क्षेत्र आहे. तर पंचम स्थानाचा संबंध जर शुक्राशी आला तर आपण आर्ट क्षेत्र हे सांगू शकतो. परंतु तो शुक्र कसा हवा, तर उच्चीचा वगैरे असला तर आर्ट क्षेत्र हे डोबळ मनाने मी आज तुम्हाला सांगते. पुढे जे सखोल निर्णय आपल्याला घ्यायचा आहे ते कार्यशाळेनुसार आपल्याला समजतील. फक्त एकच ग्रह किंवा एकच राशी किंवा एकच नक्षत्र यावरून काही गोष्टी आपल्याला शिक्षणाची दिशा दाखवत नाही. एकंदरीत आपली पत्रिका कशी आहे तर ह्याचा ढोबळ अंदाज आपण जो घेऊ शकतो तर ते आज मी इथे सांगते. त्यानंतर गुरुची परिस्थिती. आता काही लोक विचारतात तर वकील यांच्या पत्रिकेत कोणते योग असतात, तर वकिलांच्या पत्रिकेमध्ये गुरु चांगला हवा. करिअरशी संबंधित दशम स्थानाचा संबंध गुरु आणि मंगळाशी आपल्याला इथे दिसून येतो. अग्नितत्वाच्या राशीशी वकील प्रत्येक जण फायटर असतो का, तर नाही. तर काही लोक सरकारी वकील असतात, प्रत्येक जण फायटिंगच्या दृष्टीने किंवा ते करत नाहीत करिअर. वकील होतात परंतु त्यांना संधी मिळत नाही, तिथे बोलता येत नाही, तिथे कमी पडतात. म्हणून ते वकील होणार नाहीत का, तर होतात. पण त्यावेळेला त्यांचा मंगळ पाहायचा. मंगळ जर अग्नी तत्वाच्या राशीत असेल, रवी जर चांगला असेल आणि शनी कायद्याचे क्षेत्र, शनी देखील चांगला असेल, अग्नी तत्वाच्या राशीतील मंगळ त्यांना फायटर बनवतो. तर तिथे तो धडाडीचा वकील बनू शकतो. आणि न्यायाधीशांच्या पत्रिका आहेत. तर न्यायाधीशाचे काय योग आहेत, तर एखादा न्यायाधीश कधी चांगला बनू शकतो, तर रवी सिंह राशीचा असावा, त्यानंतर गुरु धनु राशीचा असावा आणि शनी देखील चांगला असावा. ह्या गोष्टी. परंतु याबरोबरच
बुधादित्य, शुक्रादित्य असे चांगले योग त्यांच्या पत्रिकेमध्ये दिसून येतात. तर ते कुठे, तर तृतीय स्थान जे पराक्रमाचे स्थान आहे, तर तिथे अशा चांगल्या गोष्टी किंवा भाग्याचे जे स्थान आहे, तर तिथे चांगल्या गोष्टी त्या पत्रिकेमध्ये दिसून येतात. तर तो वकील तिकडे जाईल, तो न्यायाधीश बनण्याच्या दृष्टीने चांगले लाभ मिळवेल. शनी हा उच्च शिक्षणासाठी जी चिकाटी लागते, तर त्यासाठी महत्वाचा असतो. त्यामुळे शनीची बलवत्ता ही देखील शिक्षणासाठी महत्वाची असते. चतुर्थ स्थान आपण जाणतो, चतुर्थ स्थान हे मातृभूमीचे स्थान आहे. प्राथमिक शिक्षणाचे म्हणजे आपला जन्म झाला त्यानंतर काहीतरी आपल्याला शिकायला लागतं. तर त्याची सुरुवात आपण आईकडून, आपल्याला आई शिकवते बघ, आ इ ई बोल. तर अशा गोष्टी आपण चतुर्थ स्थानावरून आईकडून जे मिळणारे शिक्षण आहे, हे चतुर्थ स्थानावरून आपल्याला निश्चितच त्याचा बोध होतो. परंतु पंचमाचे चतुर्थ स्थान हे व्ययस्थान आहे. तर इथे जर चतुर्थ स्थानाची बलवत्ता चांगली असेल तर इथे डिप्लोमा पर्यंतचे कोर्सेस आपल्याला चांगले दिसून येतात. पंचमाची बलवत्ता नाही आहे, परंतु चतुर्थाची बलवत्ता आहे, तर तिथे सर्टिफिकेट कोर्सेस आजकाल लोक करतात. तिथे चतुर्थ स्थान त्यांचे प्रबळ असते पंचमापेक्षा, किंवा चतुर्थातील ग्रह प्रबळ असतात पंचम स्थानापेक्षा. तर तिथे सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा कोर्स या सगळ्या गोष्टी आपण चतुर्थावरून पाहायच्या. त्यानंतर पंचम स्थान हे डिग्री पर्यंतचे शिक्षण. तर तिथे अशुभ ग्रहांची बलवत्ता नसायला पाहिजे, अशुभ ग्रहांची दृष्टी तिथे नसायला पाहिजे, राहू केतू नसायला पाहिजे. जर राहू केतू पंचम स्थानी असतील तर एखादं वर्ष आपल्याला गॅप घ्यावा लागतो, हे राहू केतू घ्यायला लावतात. चंद्र देखील इथे पंचम स्थानी नसायला पाहिजे, कारण चंद्र म्हणजे आपण जाणतो चंचलता दर्शविणारा ग्रह आहे. त्यावेळेस त्या व्यक्तीला कुठलाही निर्णय घेता येत नाही, किंवा मनाची चंचलता असते. मी परीक्षा देऊ शकतो का, माझा अभ्यास होईल का, अशा शंका कुशंका मनामध्ये भरपूर असतात. त्यामुळे कदाचित एखादे वर्ष निघून वाया जाण्याची देखील शक्यता आपल्याला इथे दिसून येते. त्यानंतर पंचम स्थान आपल्याला डिग्री पर्यंत शिक्षण देणार आहे. त्यानंतर पुढे डिग्रीच्या पुढे जायचंय का आपल्याला, तर तिथे शिक्षण पूर्ण करून आपल्याला डिग्रीची लेवल पूर्ण करणे हे एक प्रकारचा हे दिसतं. तर ते अष्टम स्थान, अष्टमातील ग्रह याची बलवत्ता आपण नक्कीच पाहणार आहोत. डिग्री नंतरचे जे शिक्षण आहे, तर अष्टमाचे लाभस्थान धनस्थान हे नवम स्थान आहे. तर नवम स्थान आपल्याला पुढचे पीएचडी पर्यंतचे जर शिक्षण आहे का, आपल्याला जमणार आहे का एखाद्या पत्रिकेमध्ये, तर तिथे भाग्यस्थान आपल्याला सांगते. त्यानंतर लाभस्थान हे देखील महत्वाचे आहे, कारण लाभस्थान या सर्व गोष्टी आपण ज्या शिकणार आहोत त्याचा लाभ आपल्याला मिळणार आहे का, की आपल्याला संघर्ष करायला लागेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला लाभस्थान सांगते. लाभस्थानाचा संबंध जर चंद्राशी असेल तर त्या व्यक्ती खूप सुखी असतात, त्यांना सगळं ऐतं विनासायास मिळतो. चंद्र आणि शुक्र जर असतील, शुभ ग्रह, गुरु असेल, तर त्यांना सगळ्या गोष्टी विनासायास मिळणार आहे. परंतु जर इथे अशुभ ग्रह असतील, शनी असेल, मंगळ असेल, राहू असेल, केतू असेल, तर इथे त्यांना सर्व प्रकारचे लाभ मिळवताना प्रवाहाच्या विरुद्ध नक्कीच जायला लागेल. त्यांना संघर्ष नक्कीच करावे लागतील, तरच त्यांना ते यश, सर्व प्रकारच्या यशाचा लाभ त्यांना मिळणार आहे. म्हणून लाभस्थानाची बलवत्ता देखील महत्वाची असते. तर ह्या सगळ्या गोष्टी याशिवाय नक्षत्र, वेगवेगळे नक्षत्र असतात. राहू ग्रहाच्या अंमलाखाली काही नक्षत्र असतात, केतूची नक्षत्र असतात, रवीची असतात. या सगळ्यांचा डिटेल अभ्यास आपण नक्कीच करणार आहोत. तर एखादी रास आहे, तर समजा मेष रास आहे, भरणी नक्षत्र आहे, तर मेष राशीचा स्वामी कोण आहे, तर तो मंगळ आहे. तर त्या मंगळानुसार त्याचा स्वभाव कसा असेल हे आपण निश्चित करू शकतो. त्यानंतर भरणी नक्षत्र हे शुक्राचे आहे. तर मंगळ आणि शुक्र याच्या कॉम्बिनेशन मध्ये त्यांना फळे मिळणार आहेत. म्हणजे त्या व्यक्तीचा स्वभाव एकटा मंगळ ठरवणार नाही, तर तो शुक्र देखील ठरवणार आहे. रेस मध्ये ते उतरणार आहेत,
भरणी नक्षत्राचे लोक, परंतु मध्येच कुठेतरी शुक्र त्यांना एक अभिलाषा किंवा आमिषांना बळी पाडण्याचे योग देखील आणणार आहे. तर असा या रीतीने आपण या नक्षत्रावरून त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल आणि त्या स्वभावानुसार कुठलं त्यांचं कार्यक्षेत्र असेल, तर या सगळ्या गोष्टींचा विचार आपण या कार्यशाळेमध्ये नक्कीच करणार आहोत. तर ढोबळमानाने सायन्स, ढोबळमानाचा विचार करता लोक विचारतात की सायन्स क्षेत्र का निवडायचं. तर आपण तिथे 10वी पर्यंत मुलांना काही गोष्टी कळत नाहीत, तर त्यांना निर्णय देखील घेता येत नाही. तर ते सगळे 10वी पर्यंत आई वडिलांनी यांचा अभ्यासाचा जसा कल आहे त्यानुसार ठरवायचा. एखाद्या मुलाला ऍव्हरेज मार्क आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याला चांगले पडतील, 10वी ते 12वी तो मुलगा 80-90 पर्यंत चांगले मार्क मिळवेल. तर कधी कधी दशांचा विचार देखील यासाठी महत्वाचा असतो. तर बऱ्याच वेळेला शिक्षणाचा विचार करता पंचमेशाच्या चतुर्थेश, पंचमेश, भाग्येश आणि लाभेश आणि लग्नेश यांच्या दशा आपल्याला बऱ्याच वेळेला दिसून येतात. तर याचा दशांचा आपण अभ्यास करायचा आणि त्यानुसार ते आपल्याला ठरवता येतं. तर आपल्याला कधी कधी षष्टेशाच्या दशा चालू असतात, अष्टमेशाच्या दशा चालू असतात. तर त्यावेळेला आपल्याला नक्कीच सांगता येतं की बाबा आपल्याला षष्टेशाची दशा चालू आहे, त्यामुळे थोडासा संघर्ष आहे. अष्टमेशाची दशा आहे, पराक्रमेशाची दशा आहे, त्यावेळेला निश्चित थोडासा संघर्ष हा आपल्याला शिकताना देखील करावा लागतो. त्या दृष्टीने दशेचा, अंतर्दशेचा, महादशेचा विचार आपण या शिक्षण योगामध्ये, कार्यशाळेमध्ये नक्कीच करणार आहोत. तर यानुसार करिअर, तर दशमस्थान, तर दशमस्थान ज्या वेळेला आपण एखादं नोकरी किंवा हे सुरू करतो, व्यवसाय सुरू करतो, तर त्या दृष्टीने व्यवसायाची बलवत्ता आहे का, तर ते देखील आपल्याला पाहायला लागतं. तर त्यासाठी अर्थ त्रिकोण, नंतर धर्म त्रिकोण आणि त्याला सहाय्य कारक असणारे पूरक भाव हे देखील आपण या कार्यशाळेमध्ये कोणते कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. काही बघा महिला असतात किंवा काही विद्यार्थी असतात, तर साधारण एखादं शिक्षण घेतलं तर तिथे एखादी महिलेचाच विचार करूयात आपण. शिक्षण घेतलं, लग्न झालं, त्यानंतर नवऱ्याने म्हटलं नाही बाबा तुला काही करायचं नाही, किंवा कधी कधी नवऱ्याची बदली होते, तर त्यावेळेला तिथे महिलांना थांबवायला लागतं आपलं करिअर. घरची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती देखील पूर्ण करावी लागते. तर काही व्यक्तींना 40 नंतर काहीतरी नवीन सुरू करायचे, शिकण्याचे देखील योग येतात. त्यावेळेला देखील दशा महत्वाच्या असतात. त्यावेळेला लाभेशाच्या दशा आपल्याला बऱ्याच वेळेला दिसून येतात, भाग्याच्या दशा दिसून येतात, किंवा धनस्थानाच्या, धनेशाच्या दशा वगैरे आपल्याला दिसून येतात. अशा व्यक्ती, अशा महिला शिक्षण घेतात, उच्च शिक्षण वगैरे काहीतरी सर्टिफिकेट कोर्स म्हणा, काही शिक्षण घेतात आणि धनेश बलवान असेल तर त्यावेळेला त्या महिला अर्थार्जन करायला सुरुवात करतात. 40 नंतर देखील एक नवीन भाग्योदय किंवा आर्थिक प्रगती त्यांची आपल्याला दिसून येते. तर या सगळ्याचा विचार आपण या कार्यशाळेमध्ये करणार आहोत. तर ग्रहांचा स्वभाव, गुणधर्म देखील आपल्याला यासाठी महत्वाचा आहे. तर रवी काय देतो, तर रवी महत्वाकांक्षा देतो. करिअरच्या दृष्टीने रवी चांगली फळे देतो. रवीला आत्माकारक समजले गेलेले आहे. तो करिअरसाठी अत्यंत महत्वाचा ग्रह आहे. तर दशम स्थानाचा रवीशी संबंध यायला पाहिजे, किंवा तर रवी जर तुमच्या पत्रिकेमध्ये चांगला असेल, तो अग्नितत्वाच्या राशीमध्ये असेल, उच्च असेल, तर निश्चितच करिअरच्या दृष्टीने तो चांगली फळे देतो. याबरोबरच दशमेश देखील आपण पाहायचा, तो देखील अग्नितत्वाच्या राशीत असेल तर नक्कीच करिअर वगैरे त्या दृष्टीने तो चांगली फळे आपल्याला देतो. त्यानंतर आहे चंद्र. तर चंद्राचा संबंध, चंद्र म्हणजे माता, चंद्र म्हणजे मन, मनाची जी चंचलता आहे, भावना प्रधानता आहे, धरसोडपणा आहे, कुठलाही निर्णय लवकर घेता येत नाही, या सगळ्या गोष्टी चंद्राशी संबंधित आहेत. तर दशमाचा जर याचा संबंध आला तर निश्चितच करिअर बाबतीमध्ये थोडीशी चढ उतार आपल्याला दिसून येते. अशा व्यक्तीला चंद्राची महादशा बऱ्याच वेळेला आपल्याला दिसून येते, त्यामुळे तो कुठलाही निर्णय साधारण 10 वर्ष
त्याला अशी चढ उतार, एखाद्या व्यक्तीचा जर व्यवसाय आहे किंवा नोकरी आहे तर तिथे वारंवार बदल किंवा थोडीशी चढ उतार किंवा आपल्या वरिष्ठ व्यक्तींकडून जो काही त्रास आहे किंवा समाजाकडून, चंद्र म्हणजे समाज, समाजाकडून डावलले जाणे किंवा अपेक्षेपेक्षा कमी फळे मिळणे, या सगळ्या एखादा व्यक्ती डावलून यांना पुढे जाताना दिसतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला चंद्राची दशा, करिअरचा संबंध चंद्राशी आला या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. अर्थातच चंद्र हा मान प्रतिष्ठा सुद्धा देणारा ग्रह आहे. जर पत्रिकेमध्ये तो चांगला असेल, कर्क राशीचा उच्च असेल किंवा चांगल्या स्थितीत असेल, गुरुच्या शुभ दृष्टीत असेल तर निश्चितच तो चंद्र देखील चांगली फळे देताना दिसतो. त्यानंतर आहे मंगळ, जो मंगळाला सेनापती असा ग्रहमालेचा म्हटला आहे. आपल्याकडे जो असणारा पराक्रम आहे, कर्तृत्व आहे, धाडस, धैर्य, साहस या गोष्टींसाठी मंगळ कारणीभूत असतो. आपल्याकडे पराक्रमाला वाव कधी मिळतो? ज्या वेळेला आपला मंगळ चांगला असतो. तृतीय स्थान हे मंगळाचे आहे पराक्रमाचे. त्यावेळेला पराक्रमाशी संबंधित जर चांगले ग्रह असतील, तिथे अशुभ ग्रह म्हणजे शत्रू ग्रह नसायला पाहिजेत. ग्रह मैत्री देखील इथे आपण अभ्यासणार आहोत. ग्रह मैत्री ही महत्वाची असते. तर मंगळ जर शनीच्या राशीत असेल तर त्याचं करिअर कसं असेल त्याचा विचार तुम्ही करा. तर तिथे शनी आहे, त्यामुळे वेळोवेळी त्याला त्याच्या पराक्रमाला वाव मिळणार नाही किंवा चंद्राच्या राशीमध्ये तो मंगळ असेल तर धरसोडपणा, अनिश्चितता, चढ उतार या सगळ्या गोष्टी आपल्याला या मंगळाशी संबंधित जर असे योग असतील तर निश्चितच दिसून येतात. तर मंगळ जर अग्नी तत्वाच्या राशीमध्ये असलेला चांगला आणि त्याचा करिअरशी म्हणजे दशम स्थानाशी जर संबंध असेल तर निश्चितच चांगली फळे आपल्याला मिळताना दिसतात. तर आपल्याला माहिती आहे योग, बुध आदित्य योग आहेत, शुक्र आदित्य योग आहेत, ते लक्ष्मीकारक योग समजले जातात. हे देखील याचा संबंध पंचमाशी किंवा दशमाशी किंवा भाग्याशी किंवा लग्नाशी किंवा लाभाशी जर आपल्याला दिसून येतील तर निश्चितच त्या व्यक्तीला चांगली फळे मिळताना दिसतात. त्यानंतर आहे बुध आहे. तर बुध आणि गुरुची बलवत्ता आपण बघितली, शिक्षणासाठी ती महत्वाची आहे. पण हे बुध आणि गुरु कशा पद्धतीचे पाहिजेत? तर स्वराशीचे असलेले चांगले. त्यानंतर अग्नी तत्वाच्या राशीमध्ये थोडी चांगली फळे मिळतात. पृथ्वी तत्वाच्या राशीमध्ये, बुध हा पृथ्वी तत्वाचा आहे, तर पृथ्वी तत्वाच्या राशीमध्ये तो निश्चितच चांगली फळे देतो. वायू तत्वाच्या राशीमध्ये आणखीन चांगली फळे देतो. शिक्षणासाठी बुध हे वायू तत्वाच्या राशीमध्ये असेल तर नक्कीच चांगल्या रीतीने आकलन क्षमता आपल्यामध्ये जी आहे साठवून ठेवण्याची, तर ती वायू तत्वाचा जर बुध असेल आणि रवीच्या मागे पुढेच बुध असतो, त्यामुळे तिथे रवी बुधाच्या सोबत असतोच, त्यामुळे हा योग निश्चितच चांगला समजला जातो. आकलन शक्ती खूप चांगली असते त्या लोकांची. त्यानंतर गुरुची बलवत्ता आपण बघणार आहे. गुरुची बलवत्ता आपण, गुरु तर उच्च चांगला हवा गुरुची बलवत्ता पाहण्यासाठी, तो स्वतःच्या राशीचा हवा. धनु आणि मीन या स्वतःच्या राशी आहेत. गुरु 2 राशीमध्ये आहे, एक राशी रवी तत्वाची असते आणि एक चंद्राच्या तत्वाची असते. तर धनु राशीतल्या गुरुची प्रबळ फळे मिळताना दिसतात मीन राशीतल्या गुरुपेक्षा. धनु राशीचा जर गुरु असेल तर त्याचं कार्यक्षेत्र उत्तम प्रगती करणारा नक्कीच असेल मीन राशीतल्या गुरुपेक्षा. ह्या गोष्टी आपल्याला, कारण मीन राशीचा गुरु हा सात्विक स्वभाव, आध्यात्मिक स्वभाव असतो, त्यामुळे इतर लोक लवकर यांना डावलतात. या गोष्टी आपण निश्चितच अभ्यासणार आहोत. त्यानंतरचा ग्रह आहे शुक्र. शुक्र हा देखील गुरुच आहे. दैत्याची संजीवनी विद्या त्यांनी आपल्या शुभ कार्याला वापरली नाही, अशुभ कार्याला दैत्यांना अमृत संजीवनी दिली, त्यामुळं गुरु म्हणून जगाने त्यांचा स्वीकार केला नाहीये. परंतु शुक्र हा गुरुच आहे. दैत्यांचा गुरु असला तरी कला, प्रावीण्य, कलावादन क्षेत्र, सौंदर्य प्रधानता, रसिकता जी आहे या शुक्रामुळेच आपल्याला मिळते. तर तो जर शुक्र, एखादी गोष्ट आपण करणार आहोत, नुसतेच कर्म करणार आहे का, तर त्याचा उपभोग देखील आपल्याला घ्यायला यायला पाहिजे.
तर तो कोण शिकवतो, तर तो शुक्र शिकवतो. त्यासाठी शुक्र हा देखील महत्वाचा असतो. शुक्र हा चंद्राप्रमाणे स्त्रीकारक ग्रह आहे. त्यामुळे इथे शुक्र निश्चितच आपण पाहणार आहोत. प्रत्येक गोष्टीचा आपण कर्म करताना उपभोग जो घेणार आहोत, तर तिथे चंद्र आणि शुक्र हे चांगले असायला पाहिजे. त्यांचा चतुर्थाशी जर संबंध आला तर दुधामध्ये साखर, ते गुणधर्म आपण प्रत्येक ग्रहांचे निश्चितच पाहणार आहोत. त्यानंतर आहे शनी आहे. तर शनीला साडेसतीमुळे थोडेसे डावलले गेलेले आहे, परंतु हे खरे आहे का, तर नाही. शिक्षणासाठी विशेषतः उच्च शिक्षणासाठी जी चिकाटी लागते, तर त्यासाठी सहनशीलता जी लागते आणि चिकाटीने कार्य पूर्ण करणे, अर्धवट न सोडून देणे, या गोष्टीसाठी शिक्षणासाठी आपल्याला शनीची बलवत्ता देखील पाहायची आहे. तर शनी उच्च शिक्षणासाठी हा निश्चितच महत्वाचा आहे. शनी आपल्याला पाहिजे, त्यामुळेच आपल्याला ती सहनशीलता येणार आहे, धरसोडपणा राहणार नाही. पूर्ण कार्य पूर्ण करणे हे गुणधर्म शनीमध्ये आपल्याला निश्चितच दिसून येतात. त्यामुळे शनीची बलवत्ता ही देखील आपल्याला महत्वाची आहे. आणि दशम स्थान आपण बघतो, तर हे रवी आणि शनीचे एकत्रित स्थान आहे. कारक भावाचा विचार करता रवी आणि शनी दशम स्थानाचे कारक आहेत. त्यामुळे शनी बरोबरच रवीची बलवत्ता ही देखील महत्वाची असते. तर सरकारी नोकर जे असतात, तर हे दोन गुणधर्म घेऊन आलेले असतात. तर सरकारी नोकरीच्या दृष्टीने योग लोक आपल्याला विचारतात, तर त्यासाठी रवी बरोबरच शनीची बलवत्ता ही देखील महत्वाची असते. स्वराशी रवी सिंह राशीचा किंवा सिंह राशी, सिंह लग्न या गोष्टी सरकारी नोकरीसाठी महत्वाच्या आहेत. त्याबरोबरच शनीचे बळ हे महत्वाचे आहे. शनी उच्चीचा असावा, त्याचा दशमाशी संबंध असावा, किंवा शनी हा मकर आणि कुंभ या स्वतःच्या राशी आहेत, तर त्या राशीमध्ये तो चांगल्या स्थितीत असावा. त्याचा धनस्थानाशी आणि दशम स्थानाशी, लाभ स्थानाशी, भाग्यस्थानाशी संबंध निश्चितच असावा. तर तो व्यक्ती सरकारी नोकरीच्या दृष्टीने चांगले लाभ मिळवू शकतो. तर तिथे लोक आपल्याला विचारतात, तर पत्रिकेची बलवत्ता आपण तिथे पाहायची. कर्क राशीचा रवी आहे आणि शनी तुळेचा आहे, परंतु रवी सरकारशी संबंधित जी काही कामे आहेत, तर ती कामे रवीशी संबंधित असतात. तर तिथे चंद्राच्या राशीत जर रवी असेल तर तो होईल का हो, सांगा तुम्ही. सरकारी नोकरीच्या दृष्टीने त्याला जी स्टॅबिलिटी असते, जी नियमाला धरून राहण्याची जी प्रवृत्ती असते, तर तिथे मिळणार नाही. रवी चंद्राच्या राशीत असेल तर थोडीशी चढ उतार, धरसोडपणा या गोष्टी दिसून येतात. त्यामुळे सरकारी नोकरीचे योग बऱ्याच वेळेला कमी दिसतात. परंतु शनीची बलवत्ता आहे, सिंह लग्न जर दिसते, सिंह राशी जर दिसतेय, तर तिथे रवी जर कर्क राशीचा जर आपल्याला दिसून आला, तर आपण एकदम नाही म्हणून सांगायचं नाही. तर आहेत योग, सरकारी नोकरीचे आहेत योग, परंतु निम सरकारी म्हणजे क्लास 2 आणि क्लास 3 या पोस्ट आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. तर त्याचे पत्रिकेतील सगळे योग हे आपण पाहायला लागतात. तर असं अशा रीतीने हे रवीचे कारकत्व आहे. राहू आणि केतू आहेत, हे यांना तर कलियुगाचे ग्रह म्हटलेले आहे. तर प्रारब्ध, पूर्वकर्म, संचित जे काही आपण घेऊन आलेलो आहे, तर त्याचा कार्यभाग आजचा प्रवास करताना इथे महत्वाचे आहे. तर राहू केतू यांना डावलायचं नाही. तर राहू आपल्यामध्ये असणारी महत्वाकांक्षा, साम दाम दंड भेद नीती या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवणार आहे. पत्रिकेमध्ये तो उच्च असेल तर या सगळ्या गोष्टी विनासायास आपण घेऊन आलो आहोत. त्याचं ज्ञान आपल्याला मागील जन्मातील मिळालेलं आहे आणि इथे तुम्हाला तुमचा हात इथे चालू जगामध्ये कोणी धरणार नाही, या गोष्टी राहू केतू आपल्याला शिकवतात. परंतु तोच राहू जर नीच असेल, केतू जर नीच असेल, केतू हा आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाचा, राहूची बलवत्ता आपण इथे करिअर वगैरे शिक्षण करताना आपण पाहणार आहोत. तर प्रत्येक याच्यामध्ये राहू जर नीच असेल तर तिथे सगळ्या अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळालेल्या आहेत, परंतु त्या संधी आपल्याला ग्रास्प करता आलेल्या नाहीत का, तर तुमचा राहू तिथे कमी पडतो आहे.
आपल्याला डावलून काही लोक पुढे जातात, कारण आपली राहूची बलवत्ता नाहीये पत्रिकेमध्ये. त्यावेळेला सगळी भिस्त कोणावर असते, तर रवी आणि शनी जर आपला चांगला असेल तर तिथे आपल्याला चांगल्या पद्धतीने फळे मिळताना दिसतात. तर या गोष्टी आपण या सगळ्या कार्यशाळेमध्ये शिकणार आहोत. प्रत्येक ग्रहाचा स्वभाव आहे आणि तो कुठल्या पद्धतीने आपण करायचा, प्रत्येक भावाची वेगवेगळी फळे आहेत, तर त्याचा विचार आपण कसा करायचा यासाठी थोडासा तर्कशास्त्राचा विचार हे आपल्याला महत्वाचा असतो. आणि ग्रहांचा स्वभाव हा प्रत्येक वेळेला आपल्याला कामाला येणारच आहे. शिक्षण योगाचा असेल तर बुध, गुरु, रवी हेच ग्रह आहेत. चंद्र आणि गुरु हे शुभ ग्रह हेच ग्रह आहेत. परंतु तिथे पंचम भावाशी त्याचा संबंध कसा लावायचा, भाग्याशी त्याचा संबंध कसा लावायचा, लाभाशी कसा लावायचा, लग्नाशी कसा लावायचा, त्याची दृष्टी कशी पाहायची, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतातच. वेगवेगळे विचार आहेत. तर रवी एखाद्याला प्रतिष्ठा पाहिजे असते, तर एखाद्याला करिअर पाहिजे असतं, तोच रवी देणार आहे. आणि एखाद्याला आरोग्य देखील पाहिजे असतं, तर आरोग्याचा प्रश्न देखील आपला रवीच सोडवणार आहे. असेच ग्रहांचे आणि भावांचे वेगवेगळे काम असतात. तर त्याचा विचार आपण कसा करायचा यासाठी ज्योतिषशास्त्राबरोबर, अभ्यासाबरोबर तर्कशास्त्र हे देखील आपल्याला इथे महत्वाचे ठरणार आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण या कार्यशाळेत शिकणार आहोत. डॉक्टरच्या पत्रिकेमध्ये काय योग असतात, इंजिनियरच्या पत्रिकेमध्ये काय योग आहेत, एखाद्या व्यक्तीला आर्किटेक्ट बनायचं आहे तर त्यासाठी काय योग आहेत, मेडिकलला जायचं आहे, मेडिकलमध्ये पण बरेच शाखा आहेत. मेडिकल आहे, त्यानंतर मेडिकलसाठी मंगळ चांगला हवा, अग्नितत्वाचा दशम स्थानाशी संबंध हवा, पंचमाशी संबंध हवा, गुरुचे बळ देखील चांगले हवे तरच तो डॉक्टर बनतो. गुरु धनु राशीचा, गुरु म्हणजे पूर्व पुण्याई घेऊन आलेला, तर गुरु जर स्वराशीचा, धनु राशीचा, मीन राशीचा असला, मंगळ अग्नितत्वाच्या राशीमध्ये असला तर तो एखादा निष्णांत सर्जन बनू शकतो. आणि दशम स्थान म्हणजे कर्मस्थान, तर याचा संबंध आपल्याला तिथे दिसून येतो. एखादा इंजिनियर आहे, इंजिनियरच्या पत्रिकेमध्ये काय योग असतात, तर टेक्निकल जे क्षेत्र आहे तर ते क्षेत्र म्हणजे शनी देणार आहे आपल्याला. तर शनीची बलवत्ता आपल्याला तिथे पाहिजे. इंजिनियर जर व्हायचं असेल तर तिथे शनी चांगला आहे का, तो स्वतःच्या राशीमध्ये आहे का, आणि तो त्याचा संबंध पंचमाशी आहे का, धनाशी आहे का, कर्माशी आहे का, भाग्याशी आहे का, लग्नाशी आहे का, तर या सगळ्या गोष्टी आपण तिथे पाहणार आहोत. इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये पण बरेच फील्ड आहेत. IT आहे, कॉम्प्युटर आहे, मेकॅनिकल आहे, सिव्हिल इंजिनियर आहे, केमिकल इंजिनियर आहे. तर तिथे शनीची परिस्थिती वेगवेगळी बदलते. तर ती कशी, तर टेक्निकल स्वराशीचा जर शनी असेल तर तिथे इंजिनिअरिंग क्षेत्र हे आपण निश्चित ठरवणार. मंगळ देखील तिथे बलवान असायला हवा, अग्नितत्वाच्या राशीमध्ये मंगळ असावा, मंगळाची पत्रिका असावी आणि शनी चांगला असावा. तर तसं जर असेल तर टेक्निकल क्षेत्र आपल्याला जाता येतं. कारण टेक्निकल क्षेत्रासाठी सायन्स शाखा ही आपल्याला घ्यायची आहे, तर त्यासाठी मंगळ हा निश्चितच चांगला हवा. आपल्याला जलतत्वाच्या राशीतील मंगळ नको, अग्नितत्व, वायू तत्व, पृथ्वी तत्व या राशीमधील मंगळ हवा. त्यातल्या त्यात एक जण विचारतो की आपल्याला कुठले योग आहेत. इंजिनिअरिंगच्या पण बऱ्याच शाखा आहेत. तर IT कॉम्प्युटर आहे, तिथे आपण हर्षल, नेपच्यून यांची बलवत्ता बघणार आहे. इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन क्षेत्र आहे, तिथे शुक्र आणि चंद्राची बलवत्ता चांगली असते. शुक्र चंद्र युती आपल्याला पत्रिकेमध्ये दिसून येते. एखादा केमिकल इंजिनियर असतो, केमिकल इंजिनियर जर असेल तर अग्नितत्वाच्या राशीमध्ये मंगळ त्याचा असतो. त्याचबरोबर राहू, केमिकल जे क्षेत्र आहे तर तिथे राहूची बलवत्ता देखील चांगली असायला लागते. तर ते आपण पाहणार आहोत. पृथ्वी तत्वाचा मंगळ आहे, पृथ्वी तत्व म्हणजे जमीन, तर त्यासाठी तो सिव्हिल इंजिनियर चांगल्या पद्धतीने बनू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या पत्रिकेत शोधता आल्या पाहिजेत. त्यानुसार ग्रहांचा विचार, नक्षत्रांचा विचार देखील आपण आपल्याला करता आला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी आपण या कार्यशाळेमध्ये शिकणार आहोत. मेडिकल क्षेत्र आहे, मेडिकल क्षेत्रासाठी मी सांगितलं तुम्हाला की गुरु चांगला असायला लागतो, मंगळ चांगला असायला लागतो. मंगळ तुमचा अग्नितत्वाच्या राशीत पाहिजे, गुरु स्व राशीत पाहिजे किंवा उच्चीचा
हवा त्याचा धनस्थानाशी, लग्नस्थानाशी, कर्मस्थानाशी आणि पंचमाशी संबंध आपल्याला नक्कीच दिसून येतो. तर मेडिकलच्या पण वेगवेगळ्या शाखा आहेत. तर एखाद्या सर्जनच्या पत्रिकेमध्ये काय योग असू शकतात, तर तिथे सर्वात प्रथम मेडिकल जे क्षेत्र म्हणजे निदान करणे, तर ह्या गोष्टीसाठी त्याचा चंद्र बिघडलेला हवा. चंद्र जर एकटा असेल तर त्याला त्याची मानसिक स्थिती चंद्रावरून समजते. तर चंद्र जर एकटा असेल तर त्याची मानसिक स्थिती दुर्बल असते. चंद्र जर पापग्रहांबरोबर असेल, राहू बरोबर असावा, तो हर्षल नेपच्यून बरोबर असावा, प्लुटो बरोबर असावा, त्यावेळेला त्याची मानसिक भक्कम स्थिती असते. मेडिकल क्षेत्र म्हणजे काय, तर रक्त बघितले की एखादा डॉक्टर चक्कर येऊन पडला तर तो कसं निदान करेल लोकांचं. तर त्यासाठी आपण या मंगळाची चंद्राची पोझिशन ही महत्वाची असते. तर चंद्र चांगला हवा त्याच्या पत्रिकेमध्ये. मंगळ अग्नितत्वाच्या राशीमध्ये हवा, म्हणजे त्याच्याकडे लागणारा धाडस, रक्त बघितलं तर चक्कर येऊन पडलं तर चालणार आहे का, तर नाही चालणार आहे. तर मंगळ स्वतःच्या राशीचा, मेष राशीचा वगैरे असावा, अग्नितत्वाच्या राशीत असावा, म्हणजे त्याच्याकडे निडरता जो गुणधर्म आहे अग्नितत्वाचा, धाडस, साहस, या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे दिसून येतात. तर तो त्याचा जर दशमाशी संबंध आला तर तो एक निष्णांत सर्जन आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पेडियाट्रिशियन्स असतात, तर त्यांच्या पत्रिकेत लहान मुलं कशी असतात, चंचल असतात, त्यावेळेला चंद्राशी संबंध आपल्याला दशमाशी दिसून येतो. गुरु मंगळ हे तर चांगले आहेतच, परंतु चंद्र देखील आपल्याला तिथे करिअरशी किंवा लाभस्थानाशी किंवा अर्थस्थानाशी तिथे आपल्याला दिसून येतो. तर गायनॅक आहेत, गायनॅक डॉक्टर आहेत, त्यांचं काय आहे, तर तिथे मंगळ चांगला हवा अग्नितत्वाच्या राशीमध्ये, आणि स्त्रिया म्हणजे शुक्र, तर शुक्र चांगला हवा. तर तिथे त्या ते स्त्रियांशी संबंधित सर्जरी सुद्धा त्यांना महत्वाची असते. तर तिथे मंगळ पण चांगला हवा. मंगळ आणि शुक्र यांची परिस्थिती पत्रिकेमध्ये चांगली हवी. अर्थातच गुरुची बलवत्ता ही चांगली निश्चितच असायला हवी. बऱ्याच वेळेला पंचमाशी याचा संबंध येत नाही. शिक्षण क्षेत्र आहे, परंतु MBBS करण्याचे योग नाहीत, त्यांना आपण दुसरी दिशा देऊ शकतो. तर ते कसं शोधायचं, तर तिथे पंचमाचा संबंध बघायचा. गुरु चांगला आहे, मंगळ चांगला आहे, परंतु पंचम स्थानाचा संबंध याच्याशी येत नाहीये. तर पंचमाचा संबंध जर चंद्राशी आला तर तिथे आपण, चंद्र म्हणजे वनस्पती, एखाद्या गोष्टीमध्ये रस भरणे या गोष्टी कोण करतो, तर चंद्र करतो. त्यासाठी वनस्पती शास्त्र म्हणजे BAMS या दृष्टीने आपण तिथे लोकांना सांगू शकतो. त्यानंतर नवीन रिसेंट टेक्नॉलॉजी म्हणजे होमिओपॅथी. होमिओपॅथीसाठी कोणते ग्रह पाहिजे, तर तिथे शुक्र चांगला हवा. हर्षल आणि नेपच्यून यांचा संबंध देखील तिथे चांगला असला तर आपण होमिओपॅथी ही शाखा निश्चितच सांगू शकतो. त्याचबरोबर डेंटिस्ट्री आहे, कॉस्मेटिक सर्जरी जे करतात डेंटिस्ट, तर त्या लोकांसाठी बघा तुम्ही, शनी हा जलतत्वाच्या राशीमध्ये दिसून येतो आणि त्यांचा संबंध पंचम स्थानाशी दिसतो. डॉक्टरच्या पत्रिकेमधील जे योग आहेत, गुरु चांगला असणे, मंगळ चांगला असणे, या गोष्टी आहेतच, परंतु शनीची प्रबळता आपल्याला तिथे दिसून येते. पंचमाचा संबंध शनीशी आलेला आहे, जलतत्वाच्या राशीत आलेला आहे, वायुतत्वाच्या राशीमध्ये शनीचा संबंध आलेला आहे. तर तिथे आपण डेंटिस्ट्री, शुक्र पण आहे, तर कॉस्मेटिक शास्त्र, जे दाताचे हे जे असतो, तर दात एक प्रकारचं हाडच आहे, शनी हा हाडाचा कारक आहे आपण जाणतो. तर तिथे शनीची बलवत्ता महत्वाची असते, आणि शुक्राची बलवत्ता जर चांगली असेल तर जे ऑर्थोडेंटिस्ट आता सध्याच्या काळात जे प्रोग्रेसमध्ये आहे जे काम, तिथे आपण शुक्राचा संबंध देखील पाहतो. अशा वेगवेगळ्या पद्धती, शिक्षण करिअरची दिशा खूप मोठी आहे, अभ्यास खूप वास्ट आहे, तरी त्यातल्या त्यात बऱ्याचपैकी सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे बऱ्यापैकी पत्रिका सोडवणे या गोष्टी महत्वाच्या असतात. तर आम्हाला सगळं येतं हे सगळेजण जाणतो, आपण सगळे तज्ञ विद्यार्थी आहोत, सगळे शिकलेले आहोत, परंतु तुम्ही पत्रिका किती सोडवता, तर ह्याचा अभ्यास हा महत्वाचा असतो. वेगवेगळ्या पत्रिका घ्या, त्यामध्ये
आपले जे नियम आहेत ते लागू होतात का बघा. त्यानंतर नवीन काही सिद्धांत तुम्हाला मिळतात का, नवीन नियम काही तयार होतात का ते पहा. तर या सगळ्या केलं केलं तरच तुम्हाला पुढे एक चांगला ज्योतिषी आपण बनू शकता. तर या सगळ्या गोष्टी ज्योतिषशास्त्रासाठी महत्वाच्या आहेत. आणि वैदिक शास्त्र हे मराठी भाषेसारखे वास्ट आहे. नुसते शिकून काही इथे मिळत नाही. तर तिथे तुम्हाला प्रत्येक ग्रहाचा वेगवेगळा तर्क लावता यायला पाहिजे. प्रत्येक भावाचा वेगवेगळा तर्क लावायला पाहिजे. जशी मराठी भाषा वळते, व्याकरण मराठीतलं व्याकरण आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने वळतं, तसंच हे ज्योतिषशास्त्र आहे त्याला असंख्य पैलू आहेत. तर ते आपल्याला उलगडता कुठेतरी उलगडता यायला पाहिजेत. त्यातला एक असा छोटासा बिंदू जरी उलगडता आला तर आपण एक चांगले ज्योतिषी बनू असे म्हणता येईल. तर आज मी इथे माझ्याकडून जे जे मला माहित आहे त्याची 100% माहिती आपल्याला दिलेली आहे. ज्ञान वाटल्याने वाढते, तर हेच तत्व आणि थेंबे थेंबे तळे साचे हे तत्व बाळगलेले आहे. तर त्याची फळे तुम्हाला देखील मिळतात. तर त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि कार्यशाळा सगळ्यांनी करावी. इथे आपण 100% नॉलेज मिळवणार आहोत, त्याचा प्रयत्न करणारच. सर आपले 2 शब्द येऊ देत. बर, बऱ्याचदा जातक आपल्यावर नको इतकी श्रद्धा म्हणा, विश्वास म्हणा ठेवतो आणि तुम्ही सांगाल ती मुलगी करतो, तुम्ही सांगाल ती नोकरी करतो, तुम्ही सांगाल ती शिक्षणाची साईड पण मुलाला देतो, असं होतं. आणि जेव्हा त्याची आपण इतकी श्रद्धा असते तेव्हा आपल्यावर दडपण येतं जबाबदारीचं. कारण तुमच्या एका निर्णयाने खूप काही परिणाम होणार असतो. आपण मुलाला जी दिशा दिलेली आहे, जी साईड सांगितलेली आहे, त्यात जर काही चूक झाली तर काय होतं, त्या मुलाचं मुलीचं वेळ वाया जातो, वर्ष वाया जातात, पैसे वाया जातात, त्याचे एफर्ट्स वाया जातात. आणि मुख्य म्हणजे विशिष्ट सीट्स असतील तर सरकारची एक सीट वाया जाते. सिनेमा लागून जर कोणी सांगितलं असतं की यांनी डॉक्टरकडे जायची गरज नाहीये, जर केले तर इट विल बी वेस्टेज ऑफ टाइम, एनर्जी, पैसा, सगळं काही. किंवा आपला चला हवं दया साबळे, काशीनाथ घाणेकर, असे अनेक लोक किंवा अनेक डॉक्टर्स जे नंतर राजकारणात गेले, सिनेमात, नाटकात गेले, त्यांनी काय केलं, एक सीट अडवली एका गरजवंताची आणि त्या गरजवंतावर अन्याय केला. एक डॉक्टर बनवण्यासाठी सरकारचे लाखो रुपये खर्च होत असतात, ते पैसे वाया गेले आणि त्या मुला मुलीचे देखील वेस्टेज ऑफ एनर्जी, मी जे काय सांगितलं ते होत असतं. त्यामुळे आपण अतिशय अचूक असा सल्ला शिक्षणाच्या करिअरच्या बाबतीत देणं फार आवश्यक असतं. कारण तो जर सल्ला चुकला आणि तो त्या करिअरमध्ये जर अपयशी झाला तर एक्स्ट्रीम वाईट केसमध्ये तो आत्महत्या देखील करू शकतो आणि ते पाप आपल्यावर येऊ शकतं, कारण आपण त्याला चुकीची दिशा दाखवली. त्यामुळे शिक्षण करिअर हा अतिशय संवेदनशील, महत्वाचा असा हा विषय आहे. याच्यावरच आपलं जे मार्गदर्शन आपण जातकाला देऊ ते अतिशय काटेकोर अचूक आलं पाहिजे. आमच्या काळात एक बरं होतं, टेक्निकल, कॉमर्स आणि संस्कृत असे 3च विभाग असायचे. त्यामुळे बुध बघा, गुरु बघा चालायचं. नंतर आयटीचं एक झंझावात आलं, त्यातही सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर असे 2च प्रकार होते. आता या हार्डवेअर देखील अनेक प्रकार आलेले आहेत. तर त्यासाठी तुम्ही ज्योतिषशास्त्र दृष्ट्या काय नियम आहेत, कोणत्या करिअरसाठी ते तर शिकास. त्याच्याबरोबर काल कुठली नवीन शिक्षणाची लाईन आलेली आहे, सरकारचे शिक्षणाचे काय नियम आहेत, याचा देखील आपला चांगला अभ्यास पाहिजे. आणि हे सगळं करत असताना समोरच्या व्यक्तीला, जातकाला, मुलाला, मुलीला शिक्षणाचं आपण मार्गदर्शन करत असताना आपल्या स्वतःच्या पत्रिकेमध्ये ज्योतिष शिक्षण किती आहे ते देखील तपासून बघा. आधी आपली पाठी व्यवस्थित आपण आकाराला आणली पाहिजे आणि नंतर दुसऱ्याला सल्ला दिला पाहिजे. ठीक आहे, हरकत नाही. तुमचा अभ्यास आज जरी कमी असला तरी या कार्यशाळेमुळे तुमचा अभ्यास नक्कीच चांगला होणार आहे.
आणि सूत्र मॅडम एक अतिशय चांगल्या अशा शिक्षिका आहेत, चांगल्या लेखक वक्त्या तर आहेच. त्यामुळे या कार्यशाळेच्या रूपाने, तुमच्या रूपाने या ज्योतिष क्षेत्राला चांगले असे ज्योतिष मिळतील अशी मला खात्री आहे. त्यासाठी जे या कार्यशाळेमध्ये येणार आहेत त्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यांनी ऍडमिशन घ्यावी. आपण 12 तारखेपासून सुरू करणार आहोत. 2 तासाची ही वेळ राहील, 3 ते 5 अशी. तर ज्यांनी घेतलेली नाही त्यांनी ऍडमिशन नक्कीच घ्यावी. कुलकर्णी सर आणि माझ्याकडे आपण संपर्क करा. धन्यवाद. भेटूया लवकरच. मीटिंग एंड करूया. नक्कीच.